Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. भावनो आता आपण युनिट नंबर 4 चालू केलेला आहे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इस्टिमेशन आणि त्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरला आपण फर्स्ट लेक्चर होतं त्याच्यामध्ये 4 P's डिस्कस केले होते मॅनेजमेंट स्पेक्ट्रम. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण मेट्रिक्सेस फॉर दी साईज एस्टिमेशन म्हणजेच आपण प्रोजेक्टची साईज एस्टिमेशन आपण कशी कॅल्क्युलेट करायची त्याचे 2 वेज होते LOC बेस्ड आणि फंक्शन पॉईंट बेस्ड. तर ते बघितल्यानंतर 3 वेगवेगळे अप्रोचेस बघितले हेरॉस्टिक एम्पायरिकल आणि ॲनालिटिक. आणि त्याच्यानंतर आपण एक हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स जे ॲनालिटिक टेक्निकसाठी यूज करतात त्याचा पण आपण यूज बघितलेला आहे. तर आजच्या लेक्चरला आपण कोकोमो मॉडेल म्हणजे काय आणि कोकोमो मॉडेलचे टाईप्स आहेत तर ते आपण बघणार आहोत. तर चला चालू करूया आपण कोकोमो मॉडेल. COCOMO is one of the most widely used software estimation model in the world. कोकोमो मॉडेल हे काय एकदम फेमस असं जे सॉफ्टवेअर एस्टिमेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करतो. दिस मॉडेल इज डेव्हलप्ड इन 1981. हे मॉडेल कधी डेव्हलप केलेलं आहे 1981 बाय बॅरी बोहेम या सायंटिस्टनी काय केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे. बॅरी बोहेम या सायंटिस्टनी 1981 मध्ये हे कोकोमो मॉडेल डिझाईन केलेलं आहे. दिस मॉडेल इज डेव्हलप्ड टू गिव्ह अन एस्टिमेट ऑफ द नंबर ऑफ मॅन मंथ इट विल टेक टू हेल्प अ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. म्हणजे कोकोमो मॉडेलमध्ये किती पर्सन्स एका महिन्यामध्ये किती आपण एफर्ट्स घेतले पर्सनने किती एफर्ट्स घेतले ते आपण डिसाईड करून कोकोमो मॉडेल प्रोडक्टिव्हिटी सॉफ्टवेअरची किती होती ह्यानुसार आपण कोकोमो मॉडेलमध्ये यूज करून कॉस्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करतो. तर कोकोमो मीन्स स्टँड्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह कॉस्ट मॉडेल. CO मीन्स कन्स्ट्रक्टिव्ह, नेक्स्ट CO मीन्स कॉस्ट आणि MO मीन्स मॉडेल. अशानुसार काय दिलेलं आहे नाव कोकोमो कन्स्ट्रक्टिव्ह कॉस्ट मॉडेल. तर बाळांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की कोकोमो मॉडेल कशासाठी यूज करायचं आहे प्रोजेक्ट कॉस्ट एस्टिमेशन अप्रोच आहे म्हणजे सेम प्रोजेक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करतो. आणि हे 1981 मध्ये बॅरी बोहेम या सायंटिस्टने डेव्हलप केलेलं आहे. आणि कोकोमो स्टँड्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह कॉस्ट मॉडेल आणि कोकोमो विच इज यूज दी कॅल्क्युलेट्स दी और एस्टिमेट्स दी नंबर ऑफ मॅन मंथ्स इट विल टेक टू डेव्हलप द सॉफ्टवेअर प्रोडक्ट. म्हणजे किती सॉफ्टवेअर प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी किती मॅन मंथ रिक्वायर्ड होता किती महिन्यात आपण काम केलो हे कन्सिडर करून आपण कॉस्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करतो. तर कोकोमोचे अगेन 3 डिफरंट मॉडेल्स आहेत म्हणजे त्याचे 3 अगेन डिफरंट मॉडेल्स आहेत दॅट रिफ्लेक्ट अँड कॉम्प्लेक्सिटी यूज करून काय केलेले आहेत 3 मॉडेल्स डिझाईन केलेले आहेत. फर्स्ट मॉडेल आहे बेसिक मॉडेल, सेकंड आहे इंटरमिजिएट मॉडेल आणि थर्ड मॉडेल आहे डिटेल्ड मॉडेल. मग कोकोमो मॉडेलमध्ये अगेन 3 मॉडेल्स आहेत बेसिक मॉडेल, इंटरमिजिएट मॉडेल आणि डिटेल्ड मॉडेल. तर बाळांनो अगेन देर आर 3 क्लासेस ऑफ सॉफ्टवेअर प्रोजेक्ट. म्हणजे आता कोकोमो मॉडेलचे हे 3 डिफरंट मॉडेल झाले बेसिक मॉडेल, इंटरमिजिएट मॉडेल आणि डिटेल्ड मॉडेल. पण आपण जो सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत तर त्या सॉफ्टवेअरचे अगेन 3 क्लासेसमध्ये डिवायडेशन केलं जातं कोकोमो यूज करणार असचिला तर. कारण का आता त्याच्या ह्या का करतो आपण ह्याला आन्सर आहे की आपण हे 3 क्लासेस आहेत बघा ऑर्गॅनिक मोड, सेमी डिटॅच्ड प्रोजेक्ट आणि एम्बेडेड प्रोजेक्ट. हे जे 3 क्लासेस आहेत ऑर्गॅनिक मोड, सेमी डिटॅच्ड मोड आणि एम्बेडेड मोड ह्यांच्यासाठी ज्या AI आणि BI म्हणजे आपण फॉर्म्युलामध्ये Aची व्हॅल्यू आणि Bची व्हॅल्यू यूज करणार आहोत. हे रेशोज आहेत AI आणि BI. तर ह्याची यूज करण्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत त्याच्या फिक्स व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत Aची आणि Bची फॉर दी 3 ह्या प्रोजेक्टसाठी. ऑर्गॅनिक मोडसाठी एक कॉमन Aची व्हॅल्यू असणार आहे आणि Bची व्हॅल्यू एक कॉमन असणार आहे आणि सेमी डिटॅचडसाठी आणि एम्बेडेडसाठी सुद्धा H आणि Bच्या व्हॅल्यू असणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे त्या जे काही प्रोजेक्ट असणार आहेत त्या प्रोजेक्टचं 3 क्लासेसमध्ये म्हणजे 3 टाईपच्या प्रोजेक्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. का केलेलं आहे तर तो तुम्हाला फॉर्म्युलाज यूज करताना लक्षात येणार आहे कारण Aची व्हॅल्यू आणि Bची व्हॅल्यू आपण कशी घ्यायची. आता फर्स्ट जो क्लास आहे ऑर्गॅनिक मोड. इन दिस मोड रिलेटिव्हली स्मॉल सिम्पल सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स विथ स्मॉल टीम आर हँडल्ड. म्हणजे ऑर्गॅनिक मोडमध्ये आपण जे आत्ता प्रोजेक्ट केलेत बघा
आत्ता जे प्रोजेक्ट करतो म्हणजे स्मॉल प्रोजेक्ट असतात, कमी टीम मेंबर्स कमी असतात, ते जे प्रोजेक्ट असतात ते ऑर्गॅनिक मोडमध्ये येतात. सेकंड आहे सेमी डिटॅच्ड प्रोजेक्ट. In this class, an intermediate project which in an intermediate projects in which team with मिक्स्ड एक्सपिरियन्स लेवल आर हँडल्ड. म्हणजे एक्सपिरियन्स लेवल म्हणजे आता समजा एक एक्सपिरियन्स पर्सन आहेत किंवा एखादी कंपनी आहे जी आत्ता चालू केलेली आहे आणि त्याच्यासाठी तिला एक 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी जे प्रोजेक्ट केलेला आहेत म्हणजे एक आत्ता स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे तर ते जे प्रोजेक्ट असतात ते सेमी डिटॅच्ड प्रोजेक्टमध्ये येतात. आणि जो थर्ड आहे एम्बेडेड प्रोजेक्ट, तर इन दिस क्लास प्रोजेक्ट विथ टाईट हार्डवेअर सॉफ्टवेअर अँड ऑपरेशनल कन्स्ट्रंट्स आर हँडल्ड. म्हणजेच एम्बेडेड प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एम्बेडेड जे प्रोजेक्ट होते बाळांनो, मी तुम्हाला कॅटेगरीज ऑफ दी सॉफ्टवेअरचे डेव्हलप करताना सांगितलं होतं फर्स्ट युनिटमध्ये. एम्बेडेड प्रोजेक्ट म्हणजेच काय, द कॅटेगरी कन्सिस्ट ऑफ अ प्रोग्राम दॅट रिसाइड्स विदिन द प्रोडक्ट ऑर सिस्टीम. म्हणजेच हे जे प्रोजेक्ट असतात बघा, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे जे हार्डवेअर डिव्हायसेस यूज करतात आणि त्याला सॉफ्टवेअर यूज करून ते रन करतात, त्याला म्हणायचं आहे एम्बेडेड सॉफ्टवेअर. सच अ सॉफ्टवेअर कॅन बी इम्प्लिमेंट अँड कंट्रोल दी फीचर्स अँड फंक्शन्स फॉर दी एंड युजर आणि सिस्टीम इटसेल्फ. म्हणजे स्वतःसाठी सुद्धा आणि सिस्टीमसाठी कस्टमरसाठी सुद्धा जे प्रोजेक्ट असतात त्याला म्हणायचं एम्बेडेड. तर असे जे प्रोजेक्ट असतात एम्बेडेड जे प्रोजेक्ट असतात तर ते थर्ड प्रोजेक्टमध्ये डिवायडेशन होतात. म्हणजे एम्बेडेड प्रोजेक्टमध्ये इन दिस केस प्रोजेक्ट विथ टाईट हार्डवेअर सॉफ्टवेअर ऑपरेशनल कंट्रोल. म्हणजे ज्याच्यामध्ये हार्डवेअर पण आहे आणि सॉफ्टवेअर म्हणजे जे तुमचे रोबोट वगैरे जे प्रोजेक्ट असतात ते सगळे एम्बेडेड प्रोजेक्टमध्ये क्लासिफाय होतात. तर बाळांनो, आता हे 3 क्लासेस प्रोजेक्टचे डिवायडेशन केलेलं आहे. फर्स्ट केलेलं आहे ऑर्गॅनिक, सेकंड केलेलं आहे सेमी डिटॅच्ड आणि थर्ड केलेलं आहे एम्बेडेड. कारण का तुम्हाला आता कोकोमो मॉडेल यूज करून आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि तेव्हा एच एन बीच्या ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत, एच बीची व्हॅल्यू ही आपल्याला फिक्स ठेवायची आहे. तर ऑर्गॅनिक मोडसाठी एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू सेम असणार आहे, सेमीसाठी एची बीची व्हॅल्यू सेम असणार आहे आणि एम्बेडेडसाठी सुद्धा एची बीची व्हॅल्यू सेम असणार आहे. तर त्याचा टेबल मी पुढे दिलेला आहे. तर आता चला चालू करायचं आहे आपल्याला. आपण 3 क्लासेस बघितले ना मॉडेलचे, बेसिक मॉडेल, इंटरमिजिएट मॉडेल आणि डिटेल्ड मॉडेल. तर बेसिक मॉडेल आहे बघा, द कोकोमो मॉडेल एस्टिमेट दी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एफर्ट्स युजिंग लाईन ऑफ कोड. म्हणजे लाईन ऑफ कोड यूज करून आपण बेसिक मॉडेलमध्ये आपण कोकोमो मॉडेलची कॉस्ट कॅल्क्युलेट करणार आहे. तर बाळांनो, आता त्याचा एक फॉर्म्युला आहे, कॅपिटल ई इक्वल टू कॅपिटल ई सॉरी बाळांनो. तर आता आपण बेसिक मॉडेल जो बघतो, बेसिक मॉडेलमध्ये आपल्याला जर एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचे असतील म्हणजे ई इक्वल टू ए आणि लाईन ऑफ कोड यूज करायचा आहे म्हणजे KLOC रेस टू बी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टाईम कॅल्क्युलेट करायचं असेल तर KLOC रेस टू टाईम कॅल्क्युलेट करायचं असेल तर सी ब्रॅकेटमध्ये एफर्ट्स म्हणजे आता आपण ई जी कॅल्क्युलेट केली त्याची व्हॅल्यू रेस टू डी आणि त्यानंतर पर्सन रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला पर्सन्स किती पाहिजे होते तर त्याचा फॉर्म्युला आहे एफर्ट्स. आता जी ई तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला आणि त्याला डिवाइड बाय टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला, टाईम कॅल्क्युलेट केला, त्यांना डिवायडेशन करायचं आहे. तर हे फॉर्म्युला यूज करून आपण बेसिक कोकोमो मॉडेल जे आहे तर त्याची आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. आणि आता त्याच्यानुसार बघा बेसिक मॉडेलमध्ये एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू आता इथं चार्ट दिलेला आहे बघा. जर प्रोजेक्ट तुमचा ऑर्गॅनिक मोडमध्ये असेल तर एची व्हॅल्यू असणार आहे 2.4, बीची व्हॅल्यू असणार आहे 1.05, सीची व्हॅल्यू असणार आहे 2.5, डीची व्हॅल्यू असणार आहे 0.38 आणि एम्बेडेड असेल तर ह्या ABCDच्या व्हॅल्यू आहेत. सेमी डिटॅच्ड असेल तरीसुद्धा त्याच्यासाठी सेपरेट व्हॅल्यू आहेत. त्याच्यासाठी त्यांनी त्या प्रोजेक्टचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑर्गॅनिक मोड, सेमी डिटॅच्ड मोड आणि एम्बेडेड मोडमध्ये. तर अशा पद्धतीने आपण बेसिक मॉडेलमध्ये एफर्ट्स, टाईम, पर्सन्स आपण त्याची म्हणजे एफर्ट्स म्हणजेच काय, एफर्ट इस्टिमेशन, टाईम म्हणजे टाईम ड्युरेशन, त्यानंतर पर्सन इस्टिमेशन तर आपण हे काढू शकतो. तर बाळांनो, नेक्स्ट मॉडेल आहे इस्टिमेशन. हे फॉर्म्युलेज आहेत ना, हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. हे फॉर्म्युले
वरती क्वेश्चन विचारतात, तुम्हाला लाईन ऑफ कोड देतात, 30,000 लाईन ऑफ कोड दिला तर हे KLOCमध्ये दिलेले असतात. तर LOCमध्ये तिने किती देणार, 30 येणार. तर LOCमध्ये बघा लाईन ऑफ कोड दिलेले असतात 30,000, मग KLOCमध्ये येणार 30 येणार. KLOC म्हणजे किलोमध्ये आलं ना, त्याचं लाईन ऑफ कोडचं किलोमध्ये कन्व्हर्जन, मग 30चं KLOCमध्ये लाईन ऑफ कोड KLOC किती येणार, व्हॅल्यू 30 येणार आहे. आणि तर एची व्हॅल्यू तिथं पुट करा, KLOCची व्हॅल्यू 30 पुट करा, बीची व्हॅल्यू पुट करा आणि कॅल्क्युलेट करा. आणि मग तेव्हा एफर्ट्स इस्टिमेशन कॅल्क्युलेट होणार आहे. आणि जे एफर्ट इस्टिमेशन असणार आहे त्याचं म्हणजे तो पर्सन मंथ, म्हणजे समजा 135 आला तर 135 काय असणार आहे, ते पर्सन डॅश मंथ, त्याला एकक म्हणजे युनिट असणार आहे. त्यानंतर ड्युरेशन जे असणार आहे टाईम, त्याला मंथमध्ये असणार आहे. आणि पर्सन इस्टिमेशन जे असणार आहे ते ॲप्रॉक्झिमेटली असणार आहे, प्रत्येक पर्सनचा असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट मॉडेल आहे इंटरमिजिएट मॉडेल. दिस इज अन एक्सटेन्शन ऑफ दी कोकोमो मॉडेल. दिस मॉडेल मेक्स दी यूज ऑफ दी कॉस्ट ड्रायव्हर ॲट्रिब्यूट्स टू कम्प्यूट दी कॉस्ट ऑफ दी सॉफ्टवेअर. तर बाळांनो इंटरमिजिएट मॉडेलमध्ये सुद्धा हे एक तुम्हाला इंटरमिजिएट मॉडेलचा सुद्धा फॉर्म्युला आहे. तिथं तो फॉर्म्युला आहे E ब्रॅकेटमध्ये A/KLOC⁻B इंटू EAF. EAF म्हणजेच काय, एफर्ट ॲडजस्टमेंट फॅक्टर. तर EAF जो आहे तो एफर्ट ॲडजस्टमेंट फॅक्टर आहे. आणि तो पहिल्यांदा तो तुम्हाला दिलेला असतात आणि लाईन ऑफ कोड दिलेले असतात. एची बीची व्हॅल्यू ह्या इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे समोर, त्या पुट करा आणि ते फॉर्म्युला सॉल्व करायचा आहे. तर अशा पद्धतीने इंटरमिजिएट मॉडेल यूज करून तुम्ही सुद्धा कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकता. आणि जो लास्ट आहे डिटेल्ड मॉडेल युजेस दी सेम इक्वेशन फॉर दी इस्टिमेशन ॲज अ इंटरमिजिएट मॉडेल. डिटेल्ड मॉडेलमध्ये सुद्धा तुम्ही जे आत्ता इंटरमिजिएट मॉडेलसाठी जे इक्वेशन यूज केला तेच यूज करायचं आहे. पण डिटेल्ड मॉडेलमध्ये ड्युरेशन म्हणजे एफर्ट, ड्युरेशन आणि पर्सन ऑफ ईच डेव्हलपमेंट फेजेस सबसिस्टीम मॉडेल्स. म्हणजेच एफर्ट मॉडेलमध्ये बघा परत 4 फेजेस आहेत. RPD म्हणजेच रिक्वायरमेंट प्लॅनिंग अँड प्रोडक्ट डिझाईन. त्यानंतर सेकंड आहे डिटेल्ड डिझाईन. त्यानंतर थर्ड आहे कोड अँड युनिट टेस्ट आणि इंटिग्रेट अँड टेस्ट. तर हे 4 फेजेस आहेत डिटेल्ड कोकोमो मॉडेलचे. तर हे तुम्हाला माहीत असू देत, आपण याच्यावरती काही सॉल्व करणार नाही आहे. पण डिटेल्ड मॉडेलसाठी तुम्हाला इक्वेशन जे आहे ते तुम्हाला बेसिक जे इंटरमिजिएट मॉडेल आहे त्यामधीलच ते यूज करायचं आहे. आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला डिटेल्ड मॉडेलचे कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा ते फॉर्म्युलाज यूज करून तुम्हाला प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करायचे आहेत. तर बाळांनो इथं आपण कोकोमो मॉडेल जो बघितला, कोकोमो मॉडेल म्हणजे काय, कोकोमो मॉडेलचे 3 डिफरंट टाईप्स बघितले, बेसिक मॉडेल, इंटरमिजिएट मॉडेल आणि डिटेल्ड मॉडेल. आणि त्यानंतर कोकोमो मॉडेलचे आपण 3 क्लासेससुद्धा बघितले, म्हणजे प्रोजेक्टचे 3 क्लासेस आहे ते. म्हणजे प्रोजेक्ट कोकोमो मॉडेलने काय केलेलं आहे, 3 क्लासेसमध्ये डिवायडेशन केलेलं आहे, ऑर्गॅनिक मोड, सेमी डिटॅच्ड मोड आणि एम्बेडेड. कारण ह्या तिन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला प्रत्येक फॉर्म्युलेसाठी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण इथं कोकोमो मॉडेल बघितलेला आहे. आता हा झाला आपला कोकोमो. आता आपण नेक्स्ट लेक्चरला कोकोमो सेकंड मॉडेल बघणार आहोत. तर कोकोमो सेकंड मॉडेल आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. तर आजच्या लेक्चरला जे फॉर्म्युलेज वगैरे दिले त्याच्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर बाळांनो आज आपण इथंच लेक्चर आपलं स्टॉप करूया. ह्याच्यावरती दिलेली असाइनमेंट तुम्ही कंप्लीट करा. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू. आणि याच्यावरती क्वेश्चन विचारतात बाळांनो कोकोमो मॉडेल म्हणजे काय, तर ते तुम्हाला ते असाइनमेंट सॉल्व करायची आहे. थँक्यू.